नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका विश्लेषण इथे करणार आहोत. तर त्यामध्ये आजचा हा आपला 22वा प्रश्नसंच आहे. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यामध्ये याची PDF भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला क्वेश्चन आहे, गांधार कलाशैली डॅश डॅश कलाशैलीने प्रभावित झालेली होती. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, युनानी व रोमन. तर बघा, गांधार कलाशैली ही ग्रीक रोमन, त्यालाच आपण युनानी रोमन असं पण म्हणतो, कलाशैलीच्या प्रभावाखाली विकसित झाली होती. आणि या कलाशैलीतच बुद्धांच्या मूर्तीमध्ये ग्रीक सौंदर्य व वास्तववादी भाव दिसतात. ती मुख्यतः उत्तर पश्चिम भारतात, म्हणजे जो आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा जो भाग आहे तिथे विकसित झाली होती. अशी ही युनानी व रोमन कलाशैली होती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो? तर बघा, 16 महाजनपदं जे आहेत प्राचीन हिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, यावर हमखास क्वेश्चन असतो. तर 16 महाजनपदं जे आहेत त्याचा करेक्ट आन्सर आहे ह्या प्रश्नाचं अंगुत्तर निकाय. तर अंगुत्तर निकाय हा बौद्ध त्रिपिटकातील सुत्त पिटकाचा एक भाग आहे. आणि यात त्या काळातले जे 16 महाजनपदाचे पद होते तर त्याचा उल्लेख यामध्ये अंगुत्तर निकायामध्ये करण्यात आलेला आहे. तसंच यामुळे प्राचीन भारताचा जो राजकीय इतिहास आहे तो देखील आपल्याला या अंगुत्तर निकायामुळे समजतो. पुढचा प्रश्न पाहूया, छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी राजांचा जिल्हा किल्ले पुरंदरवरती झालेला आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला असा पण प्रश्न येऊ शकतो. तर त्यांचा जन्म झालेला आहे 1657मध्ये पुरंदर किल्ल्यावर, 1657मध्ये. तसंच ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे सुपुत्र होते. पुरंदर किल्ला कुठे आहे असं जर विचारलं तर ते पण लक्षात असू द्या, पुरंदर किल्ला आहे पुणे जिल्ह्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख डॅश डॅश होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, जनरल अरुण कुमार वैद्य. ऑपरेशन ब्ल्यू स्टार केव्हा झालं असा पण प्रश्न येऊ शकतो. तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालेलं आहे 1984मध्ये. आणि कुठे झालं असं पण प्रश्न येऊ शकतो. तर ते झालेलं आहे अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात. तर बघा मित्रांनो, ह्या फॅक्ट्स तुम्ही लिहून घेत चला. जे आपण एक क्वेश्चन घेतला तर त्याच्या आजूबाजूच्या आपण फॅक्ट्स पाहत आहोत. आणि ह्या फॅक्ट्स खूप महत्त्वाच्या आहेत, जे की तुम्हाला ऑनलाईनर क्वेश्चन असो किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असो, हे सोडवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट अशा फॅक्ट्स राहतात. कारण हे जे ऑप्शन दिलेले आहेत ह्या ऑप्शनवरच कधीकधी क्वेश्चन फ्रेम होत असतो. म्हणून आपण आजूबाजूची जी माहिती पाहतो त्याच माहितीवर क्वेश्चन फ्रेम होत असतो. त्यामुळे ही माहिती इम्पॉर्टंट राहते. आणि जर तुम्हाला खरंच म्हणजे एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुमच्यासाठी भरपूर पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी हे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजच खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा, ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं होतं 1984ला. कुठे झालं होतं असं जर विचारलं तर ते झालं होतं अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात. तसंच ऑपरेशन ब्ल्यू स्टार यात खलिस्तान समर्थक दहशतवादी जे होते यांच्यावर कारवाई झाली होती. त्यावेळी जनरल अरुण वैद्य हे लष्कर प्रमुख होते. पुढचा प्रश्न पाहूया, भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशीलवर सह्या केल्या? तर पंचशील करारावर सह्या कोणत्या वर्षी केल्या असा प्रश्न आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1954, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा, नेहरू पंचशील करारावर सही करणारे कोण होते? तर आपल्या देशाचे होते नेहरू आणि चीनचे होते चाऊ एन लाई. यांनी 1954मध्ये पंचशील करार केले. हे तेव्हाचे पंतप्रधान होते. तसंच पंचशील म्हणजेच काय? तर शांततेच्या 5 तत्वावर आधारित धोरण ठरवायचं आणि त्याचं अनुकरण करायचं. हा करार भारत आणि चीन मैत्रीचा पाया मानला जातो. पुढचा प्रश्न आहे, निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा, निळी क्रांती ही मत्स्य उत्पादन, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे, मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. मत्स्यपालन व सागरी जे संसाधन असतात त्यांचे उत्पादन वाढवायचं, त्याच्यासाठी क्रांती करण्यात आलेली आहे. भारतात मत्स्य क्षेत्रातली वाढ 1970 नंतर या क्रांतीमुळे घडून आली. तसंच यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गोपाळ कृष्ण गोखले, म्हणजे सेकंड ऑप्शन.
ही संस्था केव्हा स्थापन झाली तर तेही लक्षात असू द्या. 1905 भारत सेवक समाजाची स्थापना झालेली आहे. गोपाळ कृष्ण गोखले हे त्याचे संस्थापक आहेत. तसंच या संस्थेचा उद्देश काय होता तर सामाजिक सेवा करणे, शिक्षण आणि जनजागृती करणे. या संस्थेने पुढे स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका देखील निभावली. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं पण म्हणतात. हे पण उपाधी त्यांची लक्षात असू द्या. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं त्यांना म्हणतात. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत मांडला. म्हणजे त्यांनी कोणता सिद्धांत मांडला तर हा पण प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे ड्रेन ऑफ वेल्थ हा सिद्धांत त्यांनी मांडला होता आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक देखील होते. पुढचा प्रश्न पाहूया, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? तर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी आहे H.V. डेरोजिओ. म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. H.V. डेरोजिओ. हेनरी लुई विवियन डेरोजिओ हे बंगालमधील कवी व विचारवंत होते. त्यांनी यंग बंगाल मूव्हमेंट सुरू केली होती, म्हणून त्यांना आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली होती? तर बघा, स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना रहमत अली यांनी मांडली होती. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला होता. त्यांनी 1933 नाव और नेव्हर या पत्रकातून ही कल्पना मांडली होती. तसंच त्यांच्या विचारावर पुढे जिन्ना यांनी कार्य देखील केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन अलीगड. तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड येथेही शिक्षण संस्था स्थापन केली होती. तिचं नाव होतं मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज. तसंच ही कधी स्थापन केली होती तर ती केली होती 1875. पुढे तेच कॉलेज अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून म्हणजे विद्यापीठ बनले आणि त्याचा उद्देश काय होता तर उद्देश होता मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षण प्रसारित करणे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती तर 1906 झाली होती. 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. कुठे झाली होती तर ती झाली होती ढाका येथे. ढाका. खूप इम्पॉर्टंट फॅक्ट सांगत आहे मी. सर आगा खान हे तिचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. आणि या संघटनेचा उद्देश काय होता तर मुस्लिमांच्या राजकीय हितांचे रक्षण करणे हा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना डॅश डॅश यांनी केली? तर लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा. म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. श्यामजी कृष्ण वर्मा. 1905 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली आणि हे भारतातील क्रांतिकारकांसाठी निवास व संघटन केंद्र देखील बनले. इथे सावरकरांसह अनेक देशभक्त राहत होते. इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा आणि 1905 या दोन फॅक्ट्स लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास डॅश डॅश साली फाशी दिली? तर मदनलाल धिंग्रा यांना कधी फाशी दिली होती? 1909 दिली होती. फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मदनलाल धिंग्रा यांनी 1909 कर्झन वायलीचा खून केला होता. त्यांना त्याच वर्षी लंडनमध्ये फाशी देण्यात आली आणि ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले शहीदापैकी एक होते. अशा प्रकारे बघा, म्हणजे तेव्हाचे लोक किती वेगळे होते. देशासाठी स्वतःचा जीव पण ते अर्पण करत होते. पुढचा प्रश्न पाहूया, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी 1928 कोणती संघटना स्थापन केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तर ही संघटना क्रांतिकारी पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थापन केली गेली होती. तिचे उद्दिष्ट होतं समाजवादावर आधारित भारत निर्माण करणे. तसंच आझाद आणि भगतसिंग हे तिचे प्रमुख नेते होते. पुढचा प्रश्न पाहूया, कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले? तर कर्झन वायली याला गोळी घालून मदनलाल धिंग्राने ठार मारलं होतं. मदनलाल धिंग्रा हे लंडनमधील इंडिया हाऊसशी संबंधित होते. त्यांनी भारतातील शोषणाविरुद्ध निषेध केला होता, म्हणून त्यांनी कर्झन वायलीचा खून केला होता.
त्यांच्या शौर्यामुळे भारतातील युवकांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला देखील पेटली होती त्या काळी. पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर बघा, इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. इंडिया हाऊस हे कुठं आहे? तर लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेले हे केंद्र आहे. तसंच याने स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारांना प्रेरणा पण दिली होती आणि याच ठिकाणी सावरकरांनी स्वातंत्र्य विचार प्रसारित देखील केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, गदरची स्थापना केली होती. गदर पार्टी ही ची स्थापना कधी झाली होती? तर 1913मध्ये झाली होती. आणि कुठे झाली होती असं जर विचारलं तर ती झाली होती अमेरिकेत गदर संघटनेची स्थापना झाली होती. आणि संस्थापक कोण कोण होते? तर लाला हरदयाळ आणि सोहन सिंग भाकना अशा प्रकारे त्याचे संस्थापक देखील होते. आणि उद्दिष्ट काय होतं या गदर संघटनेचं? तर परदेशातून ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र क्रांती उभारणे. उद्दिष्ट पण लक्षात असू द्या. तर बघा, पुढचा प्रश्न आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे चंद्रशेखर आझाद. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ही संघटना भगतसिंग, सुखदेव आणि आझाद यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. तिचा उद्देश होता ब्रिटिश सत्तेचा अंत करायचा आणि समाजवादी भारत उभारायचा. तसंच 1928मध्ये या संघटनेने अनेक क्रांतिकारी कृती देखील केले होते. अशा प्रकारे ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन होती. पुढचा प्रश्न आहे. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केलेली आहे. म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कधी केली असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बंगालची फाळणी झाली होती 1905ला. आणि 1905मध्ये प्रशासकीय कारणे सांगून बंगालची फाळणी केली होती. पण प्रत्यक्षात काय कारण होतं? तर फूट पाडणे, फोडा आणि राज्य करा असं ब्रिटिशांचं धोरण होतं. आणि त्या धोरणाचाच हा एक बंगालची फाळणी हा एक भाग होता. यामुळे स्वदेशी चळवळीचा उदय पण झाला नंतर. बघा मित्रांनो, असे कंटेंट आपण इथं कव्हर केलेलं आहे आणि एकदम क्वालिटी क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट भेटून जाईल. आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडला देखील शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.